नाही हा सर, नाही जाणार हे. अगं पण हरकत काय त्यात? अहो काय बोलताय तुम्ही, मला नाही पटत आहे, मी नाही करणार, मी म्हंटल ना एकदा. मला एक सांग, त्याच्यात काय वाईट आहे? अहो वाईट असं काही नाहीये, पण माझ्या मनाला नाही पटत आहे ते. तुझ्या मनाला पटण्याचा प्रश्नच नाहीये राणी. हे गोष्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे, एक वेळ मी करेन, पण अहो घरातल्या कोणाला हे जर नाही चाललं तर काय करायचं? पण त्याचं टेन्शन तू का घेतेस? आधी तू हे ऍक्सेप्ट कर की आपल्याला ही गोष्ट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अहो पण घरात वाद होतील, भांडणं होतील, हे सगळं करून हे करणं गरजेचं आहे का? हे घ्या. हे बघ, त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस. आणि मी ना तुला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगणार नाही. मला काही माहित नाही, मी जे सांगतोय ते तुला करावंच लागणार आहे. सॉरी सर, पण अहो ते ऐकूनच मला कसं तरी वाटतंय. नको प्लीज. तू मला नाही म्हणणारस, तुझ्या मित्राला? हो, जर मित्र चुकीचा हट्ट करत असेल ना तर नाहीच म्हणणार आहे मी त्याला. पण चुकीचं काय आहे त्यात? ऐक ना माझं. अहो, सर का कळत नाहीये तुम्हाला? नाही म्हणणार. हे बघ राणी, मी तुला कुठे जाऊ देणार नाहीये. राणी, तूच म्हणाली होतीस ना की मित्रासाठी काहीही करेन मी. आणि मी तुला म्हणालो होतो की तू तुझे शब्द लक्षात ठेव करून. हुकमाची राणी तिचा दिलेला शब्द कधीच मोडत नाही बरं का. सगळे शब्द व्यवस्थित लक्षात ठेव तुझे. हे बघ, तुला फॅक्टरीत काम करायचं आहे ना. तूच म्हणाली होतीस की लग्नानंतर काम करायची तुझी इच्छा आहे. मग आता का नाही ऐकत आहेस माझं? आणि हुकमाची राणी म्हणे सगळे शब्द पाळते तिचे. मग आता काय झालं? तू तू ऐकणार नाही आहेस का माझं? ठीक आहे, मी ऐकते तुमचं. दॅट्स ग्रेट, सुपर. चल, मी येतो. अरे इंद्रा, तू सगळ्यांना का बोलवून घेतलंयस? हो ना, अरे दादा तू कधीच बोलावून घेतलंस आणि कारण सुद्धा सांगत नाहीयेस. अरे हो, थोडे पेशन्स ठेव, कळेल ना. काकी, काकी लवकर या ना बाहेर. अरे आले आले अरे अजित, काय? काही गोष्टी सांगण्यापेक्षा डायरेक्ट बघायच्या असतात. आम्हाला सगळ्यांना समजेल असं काहीतरी बोल बाबा. हो हो काकी, कळेल. थांबा जरा, पेशन्स ठेवा तुम्ही पण. तर मला असं सांगायचं आहे की राणी पुढच्या 2 मिनिटात तुमच्या समोर येणार आहे. ती दिस टाइम थोड्या वेगळ्या रूपातच येईल. आय मीन थोड्या इंटरेस्टिंग अटायर मध्ये ती येणार आहे तुमच्या समोर. तर जेव्हा कधी ती येईल तेव्हा प्लीज तिला लगेच जज करू नका. आता मी जे बोललोय ते सगळ्यांनी फॉलो करा. राणीला कोणीही कॉन्शियस फील नाही करवणार आहे. ओके, सो प्लीज प्रॉमिस मी, ती समोर आल्यावर तिला हा काय प्रकार आहे, याची काय गरज होती, असे प्रश्न विचारून ना कोणीही कॉन्शियस फील नाही करवणार आहे. ओके, आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट करायचा आहे. इंद्रा, तू एवढं सगळं का सांगतोयस? कारण ती ऑलरेडी तुमच्या समोर यायला ऑकवर्ड फील करत होती. मी तिला कसं बसं कन्व्हिन्स केलंय आई. त्यात तुम्ही जर असे प्रश्न विचारले तर ती अजून कॉन्शियस होईल आणि तिचं मॉरल डाऊन होईल. हो, पण नक्की मुद्दा काय भाऊजी, तो तरी कळू देत. तेच तर,
आणि मुळात तिला आमच्या समोर यायची लाज वाटते. असं काय केलंय तिने? आई, लाज वाटते असं नाही म्हणालो मी. आय सेड ती ऑकवर्ड फील करत होती. तेच ते. एनिवेज, राणी, यू कॅन कम. एव्हरीवन इज वेटिंग फॉर यू. इंदिरा, अरे हा सगळा काय प्रकार आहे? हिची अशा कपड्यांमध्ये याची हिंमत कशी झाली? आई, तिने काही तिच्या मनाने नाही केलंय. तिने हे कपडे घालावे अशी माझी इच्छा होती. का? का म्हणजे? अगं ती फॅक्टरीमध्ये माझी पीए म्हणून काम करणार आहे आणि फॅक्टरीतल्या प्रत्येक एम्प्लॉईचा एक ड्रेस कोड ठरलेला आहे. सो राणीचा हा ड्रेस कोड आहे. आणि राणी फॅक्टरीत याच कपड्यांमध्ये येणार आहे, हा माझा हट्ट आहे. एका रात्री तू हिच्यासाठी हे असले कपडे आणलेस कुठून रे? राणी जेव्हा फॅक्टरीत येणार आहे हे ठरलं होतं तेव्हाच मी तिचे कपडे मॅनेज केले होते. जरा तू राणीला जो सपोर्ट करतोस ना, हे बघून खरंच खूप बरं वाटलं. तिनं तुझ्या खांद्याला खांदा लावून काम करावं ही तुझी इच्छा, तुझी धडपड खरंच कौतुकास्पद आहे. अहो, या कपड्यामध्ये आपली राणी अगदी साहेबिनीसारखी दिसते, हो ना? खरंय. अगं आई, आपला दादा बॉस आहे की नाही, मग त्याच्याबरोबर त्याची बायको पण बॉस लेडी वाटली पाहिजे की नाही? इंद्रा, राणीमधला हा चांगला बदल तुझ्यामुळे आम्हाला बघायला मिळाला.